शुभ सकाळ. शुभ सकाळ. आणि तुम्ही बघताय आम्हाला क्रेझी फूडी रंजितावर. आणि ही बघा आमची आहे फॅमिली. आपण आहोत क्रेझी फूडी रंजिता चॅनलवर. हो. काय बाबांना दाखव ना. हे बघ सगळ्या देशांचं आहे ना याच्यामध्ये. आज सगळ्यांसाठी काहीतरी आणलेलं आहे. खास काहीतरी आहे. साईड हटो दिखा देता हूं. हे बघ. आणि दाखवायच्या आधी प्रतीक बघा काय करतोय. गॅसवर चपाती गरम करतोय. ह्याच्याने काय होते. मला कडक लागते. कडक चहात खायला. तर आज आणल्या सगळ्यांसाठी मासे छानपैकी. आणि काय काय मासे आहेत बघूया आपण आता. पहिल्यापासून सुरुवात. सांगतो सगळं सांगतो. पहिलं सर्व काढ मग सांगतो तुला. आणि चेहऱ्याचा आनंद बघा इथे. प्रतीक इथे ना. प्रतीक लवकर आहे ना. हे बघ चेहऱ्याची खुशी तर बघ. इथे बघ ना. हे बघ कोई तो रोक लो. हे बघ बाऊ ना. तू खाशील का. सगळं खाईल ती. काढ सगळं सांगतो तुला काय काय आहे ते. बाबू तू खाशील. भाव सोनू भाऊ खाशील. भाऊ एक चाक काढायला लागेल अजून. अजून उरलाय काय संपलं ना. एक आहे. दोन दे बाबू. दोन आहे तर दोन. आणि मंडळी तुम्ही सांगाल इतकी मच्छी का. तर ही 2 दिवस पुरवायची आहे. उद्या आणि परवा. त्यासाठी 4 दिवस आहे सांगते. बघूया 4 दिवस पुरते का. मस्त. ओके. हा नाही तू तर स्टेटसला लावशीलच. मी तुम्हाला दाखवतो काय काय. स्टेटस नाही स्टेटस. तर हे बघा प्रतीक आता स्टेटस लावतोय. आणि हे फिक्स काम आहे त्याचं. आता याच्यावर म्युझिक लावेल एखादी आणि टाकून देईल लगेच व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला. आणि मंडळी तुम्हाला मी बोललो आईच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तर आई असं जास्त खात नाही. थोडंसं पण कसं लागते. चवीला लागते थोडस. रोहन सांगतो आई मच्छी बघितली का हसते. पण माझा सतत चेहरा हसता असतो ना. तुम्हाला माहिती आहे ना. येस बॉस. आणि हे बघा स्टेटस झालेला आहे. कल्याणी कुठे गेली का. आणि प्रतीकचा नाश्ता चाललाय. आणि मी तुम्हाला दाखवतो काय काय मच्छी आणलंय. ठीक आहे. अरे पण त्याच्या आधी नाश्ता कुठे करतो तो बघा तुम्ही. जागाच नाही आला एवढं मोठं घर असून. काय पोरगा रे तू. जाऊ दे. हे बघ हे बोंबील आहेत. ही कोळंबी आहे. हे रावस आहे. हा रावस आहे. पापलेट आहे. दाताळी आहे. सुरमई आहे. आणि बोंबील. तर ह्याच्यापैकी दाताळी माझा आवडता. कल्याणी आणि आईची आवडती. ठीक आहे बरोबर. पापलेट जे आहेत ते ओवीचे आवडत. आमच्या शेटसाठी सुरमई. बरोबर. आणि रावस तुझ्यासाठी आवडतो. ओके. आणि प्रथाला कोळंबी आणि प्रथाला बोंबील. चल बोंबील प्रथा घे खा रे माझे सोनू खा. तर सगळ्यांसाठी मासे आणलेले आहेत. आणि मी आणि प्रतीक नाही आहोत कारण आम्ही जाणार आहोत पुण्याला. पण दुपारी आहे जेवायला मी. आणि मग निघणार आहोत 2 जण आम्ही. तर ही मच्छी सगळ्यांसाठी आहे. दाताळी हिला खूप आवडते. काट्याची मच्छी हिला म्हणजे हिच्या माहेरी सगळ्यांनाच काट्याचीच आवडते. तुकडा ठेवून देऊ तुझ्यासाठी. हळद आणि मीठ लावून खायची. सुरुवात कर. आता मोठी झालाय तू. आता पापलेट खाऊ शकते. दीदी खायची इथपर्यंत तुझ्या एवढी असताना. मी का तुझ्या हातानं जा सांगते. आणि वाईट सवय लागली सगळ्यांना जा बोलते. मग अशी प्रतीकला पण सांगते जा. तर हे आहेत मासे. हे आता 2-3 दिवस पुरतील आम्हाला. ओके चलो आता आपण. आता तू करायचं आहेस रावस. हे संध्याकाळी राहू दे. हा दाताळी कर. उजेडी दाताळीच बरी का. अडकला तर. हा दाताळी तुझ्यापुरती 2 पीस फ्राय कर. कल्याणी तर संध्याकाळी येणार आहे. ती ना आता जेवायला. ह्याचा रस्सा कर. आणि बाकी ह्यातल्या 2-3 फ्राय कर. बस काम झालं. बाकी संध्याकाळी बघूया. ठीक आहे. दुपारी जेवायला आता तू मी आणि आपणच आहोत ना. दोघंच बघ. हे उद्यासाठी ठेव. उद्या सगळेजण असतील तुम्ही. बरोबर. मी तर प्रतीक चालले. प्रतीक पण संध्याकाळी. कल्याणी पण संध्याकाळी येणार आहे. होई पण संध्याकाळीच आहे. आता बघ. आता ना हे बघ आई हा रावसचा हा रस्सा कर डोक्याचा वगैरे. आणि गावठी पद्धतीचा. म्हणजे फक्त लसूण चेचून करते ना तसा. मग कसूनच करते ना गावठी म्हणजे. तसंच करू. चालेल ना. ओके. आणि ही आहेत ना
फ्राय कर. 2-3 सुरमई आणि दाताळी फ्राय कर. बाकी सगळं उद्या तुम्ही आहात ना सर्व, तेव्हा उद्या करा. आणि मच्छी राहते कशी फ्रीजर मध्ये डब्यात ठेवायची फक्त ना? हो, धुवायची नाही. अच्छा, धुवली नाही ना तर मच्छीला काहीच होत नाही. 8 दिवस मच्छी मस्त राहते. व्यवस्थित ठेवायची बस. आता हे सगळं असं डब्यात भरायचं, डायरेक्ट ठेवून द्यायचं. हो, पाणी लावलं का मच्छी खराब झाली असं आहे ना मच्छीचं. मस्त सुरमई आहे, एक नंबर अख्खी सुरमई आहे. सगळी असल्यानंतर एवढी सुरमई खपली जाईल, नाही तर काय एक ना दोघात काय खपते का? ती जास्त आहे ना. हो ना. तर मंडळी आज आई बनवणार आहे, हे बघा, हे आहे रावसाचं डोकं आहे. तर रावसाचं डोकं आणि काही पीस आहेत त्याचं कालवण करणार आहे. आणि हे मस्त रावसचे पीस आहेत ते करणार आहे फ्राय. पण त्याच्यामध्ये आहे एक ट्विस्ट. जेव्हा आम्ही गावामध्ये राहायचो ना, म्हणजे आता पण राहतोच, तर त्यावेळेला खूप कमी साहित्यामध्ये आई बनवायची, एकदम कमी. आता काय काय साहित्य लागते ना ते सगळं टाकताना दिसेलच तुम्हाला. तर आता बघूया, बघितलं असेल तरी परत बघा. बघा तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये कसं काय बनवतात. तेल टाकलं आईने, तेल चांगलं उकळलं ना की मग काय टाकायचं बघा. अगदी कळपीच आहे. बघा काय दिसतंय तुम्हाला, काय नाही, जे आपलं घरचं असते तेच आहे. तुम्हाला आता कळेलच काय काय आहे ते. तेल आपलं तापलेलं आहे, लसूण टाकायचं आहे आपल्याला. तेल तापलं की टाकायचं आहे लसूण जरा व्यवस्थित टाकायचा आणि मस्त लालसर होऊ द्यायचा. वाटणच पाहिजे असं काही नाही, पहिलं त्याला पण चव यायची, आता पण येते चव. आणि याच्यात वाटण पण टाकणार नाहीये. बघा तुम्ही आता काय काय टाकते ते. लसूण टाकला, हे बघा, एक टोमॅटोचे तुकडे केले बारीक आणि ते टाकले. टोमॅटो म्हणजे कसा मस्त लागतो खायला मच्छी. थोडंसं ना आपण मीठ टाकू म्हणजे हे नरम होऊन जाईल टोमॅटो. आणि आता एकत्रच टाकते, परत टाकायची गरज नाही. आता आपल्याला मसाला घालायचा आहे. हा घरचा मसाला, आपला घरचा मसाला, लाल मसाला जे तुमच्याकडे असेल ते टाका. लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. हळद टाकायची आणि हा कश्मीरी, थोडंसं कलरसाठी कश्मीरी मिरची पावडर टाकायचं. थोडा गरम मसाला. बघा आता इन्स्टंट वाला आपलं कसं कालवण तयार होईल ते बघा. बघा मसाला पूर्ण झालाय, मस्त करपवलाय. त्याच्यात आता एक चिंचेचं पाणी घालायचं. थोडीशी चिंच घ्यायची, त्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ते चिंचेचं पाणी टाकायचं. हे बघा असं टाकून द्यायचं. आता बस, आता एक जरा उकाळा घेते आणि त्याच्यानंतर मी मासे टाकते, म्हणजे डोकी. तुम्ही कोकम आगळ किंवा कोकम टाकत असेल तर ते टाका. आम्ही चिंच टाकतो म्हणून चिंच. कालवण उकळलेलं आहे बघा. आता आपल्याला त्याच्यात ही डोकी, ही बघा, ही रावसाची डोकी आणि पीस आहेत. अर्धे पीस आहेत, अर्धी डोकी आहेत. तुम्ही कुठलाही मासा घेऊ शकता. आम्ही आज रावस आणल्या म्हणून रावस घेतलाय. वाटण पण आहे तयार, पण म्हटलं आज असंच करूया आपण. हे सिंपल. हा, तुम्ही म्हणायचं मसाले नाही काय नाही जास्त, तर हे सिंपल गावी कमी साहित्यामध्ये बनते. तसं आई तुम्हाला दाखवते आज. चव सगळ्यात मस्त. लसणाची चव भारी, वाटणाची पेक्षा लसणाची मस्त. पहिलं जे खाल्लेलं आहे ना ते तोंडावर राहील. आता किती वेळ ठेवायचा आई? आता हे जरा 5 मिनिट आपण उकळवत ठेवू. तोपर्यंत फ्रायला मसाले लावूया. हे तळण्यासाठी मासे काढलेले आहेत. हे बघा, रावसाची छान पीस आहेत आणि दाताळी पण आहे. ठीक आहे. अच्छा, दाखव दाताळी. ठीक आहे, दाताळी मला फार करली ना, दाताळी. तर आता आपण त्याच्यात पहिल्यांदा मगाशी त्या भाजीत वाटण नाही टाकलं मी, आता याच्यात वाटण टाकते. आणि ह्याच्यामध्ये आहे मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण. हो, आज हे वाटण संपलं. दुसरं डबा तयार करून ठेवलाय मी. वाटण टाकलं. आता आपल्याला मसाले घालायचे आहेत.
घरगुती मसाला म्हणजे लाल मिरची पावडर. हो, मसाला व्यवस्थित टाकला ना. हळद एक चमचाभर कश्मीरी मिरची पावडर टाकूया. अच्छा, मीठ घालूया. मीठ घालूया आणि लिंबू. म्हणजे मी जे पडलेली आहे ती काढते. हे बघ. आणि हे मासे फ्राय पण एकदम छान इन्स्टंट पद्धतीने होणार आहेत बघा. फक्त मिक्स करायचं. कमीत कमी साहित्यामध्ये दाखवते आहे तुम्हाला. याच्यात काहीच नाही टाकलेलं. माशांना छानपैकी मसाला लावून घ्यायचा. आता आपण 5 मिनिटं असंच ठेवूया मॅरिनेट व्हायला. हो, चला आपले मासे बघूया. मासे मस्त उकळलेत. कालवण भारी तयार झालंय. एकदम सिंपल असं भातासोबत खायला मस्त रस्सा. कुठले मसाले नाही बाहेरचे काय नाही, बस आपलं घरगुती रस्सा, मस्त घरगुती कालवण. हो, छानपैकी आता आपलं झालेलं आहे. खायचं झालेलं आहे. आता आपण हे बंद करून ठेवूया. मासे छानपैकी मॅरिनेट झालेले आहेत आणि आता तेल पण गरम झालेलं आहे. तर आता पहिला आपण लसूण टाकूया. लसूण पहिल्यापासून मी लसूण टाकते. हा, तळायला मच्छीला लसूण टाकलं तर चव छान आहे. बघा, रस्सा पण लसणावर झालाय तयार आणि मासे पण लसणावरच फ्राय होणार आहेत. आणि काय माहिती का, कोणी रवा घेते, कोणी काय काय घेते, पण मी तांदळाचं पीठ, नुसतं तांदळाचं पीठ आहे, त्याच्यावरच मासे तळणार आहे. तसं म्हणजे मी पडग्याला करायची तसं. आता हे बघा, आईने फिश तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेतली आहे आणि डायरेक्ट तांदळाचं पीठच. रवा पण टाकता त्याच्यात, तुम्ही टाका रवा, पण मी नाही रवा टाकलाय. आणि असं लसूण करपला पाहिजे, का जाम चव लागते. सुरमई छान आहे, पण सुरमई आणि करली दाताळी. काही दाताळी मस्त क्रॉस कट कापलाय, त्याला काटे कमी येतात. हा, व्यवस्थित खाता येते, असं काटा नाही लागत. आणि जे मासे आता सुरुवात करत असतील खायला, त्याला माहिती नसेल तर ही जी करली आहे ना, हिला खूप काटे असतात. ही सुरुवातीला अवॉइड करा. आणि सुरमई आणा, सुरमईला काटा मध्ये असतो एक. छान मास असते, चवीला पण छान. किंवा पापलेट खा. सुरुवात पापलेट किंवा सुरमईपासून करा. हो. आणि लसणाचा असा सुगंध सुटलाय ना. आपली मच्छीचं कालवण बघू शकता तुम्ही. हे बघा, वाह, मस्त. आता आपण जेवढे पलटता येतील तेवढे पलटूया. बघा, अशा प्रकारे मच्छी मी पलटी केलेली आहे. आता छान अशी शिजवून द्यायची.
दोन्ही साईडने. तर मंडळी जेवायची वेळ झालेली आहे आणि आता बघू आईने बनवलेला रस्सा कसा लागतो, ती चव आहे का जुनी ती काही बदल झालाय. पण मला असंच आवडते साधं वाला एकदम, म्हणजे आई बनवते ना सिंपल वाला फूड ते जास्त आवडते. हे बघा ताट वाढून आणलेलं आहे. हो आमच्या जेवणामध्ये बघा आज आहे भात, सुरमई आहे ना, सुरमई फ्राय आणि रावसचा रस्सा आणि मुळा. दाताळी देऊ तुला? थंडीमध्ये मुळा छान येतो, दाताळी दे ना असेल तर एक पीस. तर आता बघूया, आज कोणीच नाहीये कॅमेरा पकडायला. पण रशाचा कलर बघा, आहा ओहो सिंपल रसा. गरम 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 जेवण आहे, मस्त एकदम सिंपल आणि भारी रसा झालाय. आंबटपणा पण कमी आहे आणि मच्छी पण फ्रेश आहे एकदम. कालवण कसं आहे? छान झालंय, मासे पण चांगले आहेत. कशी पोरं की राहतात ना तुम्ही रूम मध्ये, एकटा दुखतं असते, वाटत करा हे करा ते करा, तो त्यात पाकळ्या लसणाला सुद्धा फोडणीला घाला, खूप छान लागते भाजी. आणि मुलींना सगळ्यांनी करून बघा, ही रेसिपी खूप छान लागते. करून बघा आणि आईला सांगा कमेंट करून. आणि भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. रोज लोक व्हिडिओ कमी येतात कारण मला वेळ नाही, 1-2 महिने फक्त द्या. थोडं व्यवस्थित झालं, शेड्यूल सगळं बसलं का परत आपण चालू करूया. तिथपर्यंत सकाळी 9 वाजता येतील व्हिडिओ, घरचे पण येतील, बाहेरचे पण येतील, सगळे येतील. तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. टिल देन बाय.